हां, इथून व्यवस्थित दिसेल पहा. ऑनररी स्वामी विवेकानंद वे. अमेरिकन गव्हर्नमेंटनी या पर्टिक्युलरला हा खूप महत्त्वाचा रस्ता आहे खरं. बिलीव्ह करा, हे मिशिगन स्ट्रीट म्हणजे ना फार मोठा रस्ता आहे. इथे मोठमोठे जे सर्व ज्या का मेन ॲक्टिव्हिटीज जर होत असतील त्या मिशिगन स्ट्रीटला होतात. त्या रस्त्यावर आपण उभा आहोत आणि त्या रस्त्याला नाव दिलेलं आहे स्वामी विवेकानंद. आपण स्पेसिफिकली त्या हॉलमध्ये जाणार आहोत. आत्ता नाही जाणार, कारण वेळ काढून जावं लागणार आहे आपल्याला. आणि मी तुम्हाला नक्की त्या हॉलमध्ये घेऊन जाणार आहे. हे मॅगी डिले पार्कचा नकाशा आहे पहा. आणि आत्ता मी उभा आहे तो इथे. मी आत्ता इथे उभा आहे. आणि हे समोर मिशिगन लेक आहे. हे समोर जे आहे ते सर्व मिशिगन लेक आहे. आणि या लेकपासून किंवा या रस्त्यापासून असं दिसतं आहे. माझ्या मागे जर पाहिलं असेल तर हा मेन रोड आहे मिशिगन लेक. त्याच्या समोर आहे असं. मित्रांनो, आपण जसं मी आत्ता तुम्हाला म्हणतात की आपण शिकागो आर्ट गॅलरीपासनं काही अंतरावर आपण आलो आहे आता मिलेनियम पार्ककडे. हे मिलेनियम पार्क इतकं बऱ्यापैकी मोठं आहे. आणि आत्ता आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फार मॅक्झिमम दाखवू शकतो हे क्लाउड गेट. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे क्लाउड गेट. त्यानंतर मग आपण पुन्हा त्या हे क्राऊन फाउंटन एक आहे त्याला एक जाऊयात. त्यानंतर मग आत्ता आपण फाउंटन पाहूया. इनफॅक्ट खरं तो अजून सीझन तसा सुरू झालेला नाही आहे, त्यामुळे फाउंटन काय ऑपरेशनल नाही. नाहीतर इतकी गर्दी असते इथे, हॉरिबल गर्दी असते. आपण फाउंटनजवळ पोहोचलो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे फाउंटन पाहिल्यानंतर आपल्याला मी तुम्हाला अगदीच चांगलं ठिकाण म्हणजे क्लाउड गेट, ज्याला वाटाण्याचा दाना म्हणतात म्हटलं जातं, किंवा वाटाण्याच्या दाण्यासारखा त्याचा आकार आहे म्हणून त्याला क्लाउड गेट म्हटलं असतं. आता हे जे दाखवतं आहे ह्याच्यात विशेष काय असं तुम्ही म्हणाल, पण हे जे चित्र दिसतं आहे हे त्याच्यासमोर पण असं आणखी एक चित्र आहे. आणि हे आता मी फार त्याच्या जवळ उभं राहिलो आहे म्हणून सांगतो आहे. नाहीतर ना हे पाहिजे जर कदाचित त्या तोंड दिसत असेल ना, त्या तोंडातनं पाणी येतं आणि कारंजा उडता खूप आणि लहान मुलं फार खेळत असतात इथे. हे आत्ता कारंजा बंद आहे म्हणून तर ह्याचं गेटअप एवढं काही खास येत नाही आहे. नाहीतर हे खूप छान आहे खरं. लहान मुलांना फार आवडतं. आणि इथे गर्दीसुद्धा मुख्य म्हणजे खूप असते. पहा हे आता मी सेंटरला उभा आहे, याच्या फाउंटनच्या अगदी सेंटरला उभा आहे. दोन्ही बाजूला सेम पिरियड. आणि ते मुख्य म्हणजे बदलतं आहे. हे आता मी वेगळं तुम्हाला सांगायला नको आहे, तुम्हालासुद्धा स्क्रीनमध्ये दिसत असेल. आता आपण क्लाउड गेटला आता आपण क्लाउड गेटला जाऊया. चला. खरं तर हार्ड लक मित्रांनो आपलं. हे समोर जे दिसतं आहे ते क्लाउड गेट. याला वाटाण्याचा दानासुद्धा म्हटलं जातं, कारण याला दुसरं नाव आहे बीन. म्हणजे बीन का म्हणतात मला माहिती नाही, किंवा बीन म्हणतात त्याचा अर्थ हा वाटाण्याच्या दाण्यासारखा आहे. आणि हार्ड लक एवढ्याच करता मी तुम्हाला दाखवतो. ह्याचं समरसाठी काम चालू आहे, त्यामुळे हे लिमिटेड वापरासाठीच फक्त दाखवलं जातं आहे. आणि तुम्हाला दिसत पण असेल. इनफॅक्ट इथे स्पेसिफिकली म्हटलेलं आहे, प्लीज एक्सक्यूज अवर अपीअरन्स, ॲक्सेस अँड व्ह्यू ऑफ क्लाउड गेट आर लिमिटेड ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑन ग्रेनर प्लाझा थ्रू स्प्रिंग 24. काय हरकत नाही. आत्ता जरी दिसत नसलं तर आपण परत मी तुम्हाला जेव्हा हे रिपेअरवर माझ्याकडे बराच वेळ आहे, भरपूर वेळ आहे माझ्याकडे, मी परत तुम्हाला आणून दाखवू शकतो आहे. हे क्लाउड गेट मी अजून जवळ. हे पाहिजे असं चालू आहे काम. आपल्याला क्लिअर दिसतं आहे म्हणजे काम चालू आहे ते.
क्लाउड गेट, ते काळं दिसतंय ना आरशासारखं, ते क्लाउड गेट आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जवळ गेलो तर त्याच्या इमेजेस हे जवळनं ह्याचा 90% आत्ता आपण तुम्ही जे पाहतास ना 95% जवळनं पाहण्यात त्याची मजा आहे. आत्ता एवढ्यावरच आपण समाधान मानून घेऊयात. तर अर्थ असा नाही की आपल्याला परत पाहायला मिळणार नाही, परत जरूर पाहायला मिळेल आपण तेही जवळून. आत्ता फक्त या असं आहे. आणि आत्ता मी हे खरं खूप छोट्या छोट्या भागातनं जिथे काम चाललेलं आहे अशा छोट्या छोट्या जिथनं संधी वाव असेल तिथनं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्याशिवाय आता आपण दुसरं पाहूयात. क्लाउडगट जर थोडं लांबून पाहायचं म्हटलं तर आपल्याला असं दिसेल. आपण जवळनं पाहिलं तर लांबून असं दिसू शकेल. आणि त्याच्यामध्ये त्या मिरर्स आरशासारखं आहे ना, त्याच्यामध्ये खूप जवळनं अशी प्रतिमा आपली दिसते. आणि त्या मुख्य म्हणजे त्या प्रतिमा दिसतं अशा नाही, पण ह्या कडेच्या ज्या बिल्डिंग आहेत, ह्या समोरच्या इमारती आहेत, ह्या ज्या उंच इमारती दिसतात पहा की ही इमारत केवढी दांडगी आहे. तर ह्या सर्व इमारती ना ह्या त्या आरशामध्ये दिसल्यासारख्या दिसतात. त्यामुळे हे फार फेमस ठिकाण आहे, याला क्लाउड गेट म्हणतात. या सर्व परिसराला मिलेनियम पार्क का म्हटलं जातं तर मेयर रिचर्ड डिले डेडिकेटेड मिलेनियम पार्क 16 जुलै 2004. आणि हे मिलेनियम पार्क आहे. हे जे पार्क दिसत आहेत हे त्याचे जगभरात असंख्य असे प्रवासी व्हिजिटर येत असतात. आणि हे खूप असं मोठमोठ्या कलाकारांचे इथे कार्यक्रम झालेले आहेत होत असतात. म्हणजे त्यांच्यासाठीच आहे. आपले शाहरुख खान, आमिर खान वगैरे यांचे जे काही कार्यक्रम होतात ते मिलेनियम पार्कला इथे होत असतात. हा परिसर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं याची जास्त काही हिस्ट्री मला माहिती नाही आहे, पण आता किती दिसतं आहे किंवा किती आहे हा गोप्रोनेच काय त्याची कमाल दाखवली तर ठीक आहे. मी तुम्हाला 90 डिग्रीमध्ये फिरून दाखवतो आहे. म्हणजे माझ्या मागच्या बाजूला पहा हे पार्क आहे. याची हिस्ट्री मी सांगू शकत नाही, पण तुम्ही पाहू शकाल. आणि ते जे समोर म्हटलं तुम्हाला तसं ते क्लाउड गेट हे पहा. हे असे परदेशातले विद्यार्थी येतात, परदेशातले लोक येतात. आत्ता तर खरं खूप ही गर्दी जर मी पाहिली असेल तर ओन्ली 6-7% आहे. नाहीतर सीझनमध्ये म्हणा आता थोड्या दिवसात सुरू होईल इतकी गर्दी असते की बाजार भरल्यासारखा असतो एखादा. मी तीच उपमा देऊ शकतो, कारण इतकी गर्दी असते चालायला सुद्धा जमत नाही. हा 24 सीझन नुकताच सुरू होतं आहे, अजून सुरू झालेला नाही आहे. त्यामुळे हे कामं आवडावडीचं त्यांचं चाललं असेल कदाचित. हे सर्व परिसराला मिलेनियम पार्क म्हटलं जातं. मिलेनियम हे पाहिजे सर्व परिसराला मिलेनियम पार्क म्हणतात. ज्याच्यामध्ये आपण काय काय इन्क्लूड आहे. हे मिलेनियम पार्क जसं म्हणतो आहे तसं आपण समोर जाऊयात. अजून रिंगली स्क्वेअर सुद्धा म्हटलं जातं याला. आणि मी जर 90 डिग्रीमध्ये 160 डिग्रीमध्ये पाहायचं म्हटलं इथे तर ते समोर एम्पी थिएटरसारखं आहे. ते आहे ते क्लाउड गेट. समोर काही इमारती आहेत. आणि आपण आत्ता असं मागे जाणार आहोत. माझ्या मागे जे आहे तिकडे जाणार आहोत आपण. हा 360 मिशिगन ॲव्हेन्यू सर्वात मोठा रस्ता हा जो चालला आहे त्या बसेस वगैरे. तर आपण जे चाललो आहे समोर ते फाउंडर ऑफ मिलेनियम पार्क आहे. बा किती परदेशी पर्यटक येत असतात तिकडे. ह्या अशा आपण पुढे गेल्यानंतर ह्या स्काय स्क्रॅपर आपल्याला भरपूर दिसतील आहे. इकडे तर स्काय स्क्रॅपर काही नाही, कमीच आहेत. ज्या वेळेला आपण ते मिशिगन रिव्हर वॉकला जाऊ
ते दोन्हीकडेला सर्व स्कायस्क्रॅपरच आपल्याला दिसतील. आता माझ्याकडे 2 पर्याय आहेत. पहिल्यांदा तर आपण हे फाउंडर ऑफ मिलेनियम पार्क पाहतो आहे आणि डाव्या बाजूला गेलो मी तर मी रिव्हर साईडकडे जाईल आणि उजव्या साईडला माझ्या उजव्या हाताला गेलो तर मग मी मला काय म्हणतात मिशिगन मिशिगन लेककडे जाईल. तर आता मी छापकाटा करणार आहे आणि त्याप्रमाणे जाणार आहे. मी जसं म्हणतो आहे की आपण आता फक्त रँडमलीच बघण्याचा प्रयत्न करतो आहे आणि वेगवेगळे व्हिडिओ आपण सेपरेट करणारच आहोत. पण फक्त तुम्हाला एक काम करावं लागेल, तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लाईक नाही केलं तरी चालतील पण शेअर तर करावं लागतील. जर मला व्ह्यूज चांगले आले तर मी आणखी वेगवेगळ्या माझ्या खर्चाने वेगवेगळे प्रत्येक वेळेला वेगवेगळे तिकीट काढून तुम्हाला दाखवू शकेल. पण केवळ एकच अट आहे तेवढी की तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. त्या अजितदादा असं म्हणलं होतं ना ते कटाकटा नाही बरं काय बरं टाका नाही सॉरी कचा घड्याळाची बटणं दाबा. जसं मी म्हणू शकेन की शरद शिंदे चॅनलला कचा शेअर करा म्हणजे आपल्याला चांगले व्ह्यू पाहायला मिळतील. ओके, थँक्यू, टेक केअर. या मिशिगन लेककडे जाताना आपण ह्या ब्रिजवरनं चाललो आहे आणि मला आठवण येते की आपला मरीन ड्राईव्हचा जो डायमंड नेकलेस आहे त्याची आठवण येते का कोणाच ठाऊक. पण मला नक्की वाटतं की मरीन ड्राईव्हच्या डायमंड नेकलेससारखं आहे. ह्याचं कारण समोर आता मी तुम्हाला जे लेक दाखवेल ते त्याला लेक का म्हणायचं, समुद्रापेक्षा काही कमी नाही आहे. लिटरली समुद्रापेक्षा काही कमी नाही आहे, इतका मोठा तो लेक आहे. कदाचित त्यामुळेच ते वाटत असेल. मी पाहते समोर हा मी रस्ता क्रॉस करतो आहे. केवळ हा रस्ता क्रॉस करण्यासाठीच हा ब्रिज आहे. हे पाय आणि ह्या ब्रिजच्या सेंटरवरून साधारण असं दिसतंय पाहिजे. पलीकडे मिलेनियम पार्ककडनं आपण आलो आहे. मी 360 डिग्रीमध्ये फिरून दाखवलं ह्या ब्रिजवरनं आणि आता आपण रस्ता क्रॉस केल्यानंतर मिशिगन लेककडे जाऊयात. चला तर मग. खरं तर अजून सीझन सुरू झाला नाही म्हणा किंवा अजून समर व्यवस्थित सुरू झालेलं नाही आहे त्यामुळे म्हणा अजून इतकी काही गर्दी नाही आहे. नाहीतर ह्या सर्व कडेला ना ज्या अगदी लक्झरियस याच अशा उभ्या राहिलेल्या असतात. खूप पूर्ण ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत याच उभ्या राहिलेल्या असतात. आणि मी आत्ता मिशिगन लेकच्या अगदी बाउंड्रीवर उभा आहे. म्हणजे याच्या पुढे आणखी थोडं मागे गेलो तर कदाचित मी पाण्यातच पडेन. अगदी बाउंड्रीवर उभा आहे मी. म्हणजे मी जसं म्हणतो आहे तुम्हाला खरोखर पाण्यात पडेल इतक्या बाउंड्रीवर उभा आहे. हा समोरनं पायी जाण्यासाठी रस्ता आहे, पायी फिरण्यासाठी रस्ता आहे. आता आपण मोस्टली आता शिकागो रिव्हरकडे जाण्याचा प्रयत्न करूया. जिथे रिव्हर वॉक जिथे प्रॉपर रिव्हर वॉक आहे तिथे ते पण एक सुंदर ठिकाण आहे. आपण असं कॅज्युअली फक्त म्हणजे असं रँडमली जाऊन येऊयात. आपल्या बदकांसारखेच काही पक्षी आहेत पाहिजे. ॲक्च्युली हे बदक नाही आहेत खरं, बरेच आहेत तिथे साधारण. हे पाहिजे असे बदक नाही हे पण मला माहिती आहेत. हे पक्षी हे जर पाण्यावर पण बदकासारखं तरंगतात आणि हवेत सुद्धा उडतात बरेचसे. आम्ही जेव्हा लोंबाडला होतो त्यावेळेला तिथे बरेच पक्षी असे होते. माझ्याकडे पॉवर बँक असल्यामुळे थोडीशी अडचण कमी होती आहे.
पण त्याला पण शेवटी लिमिट आहे. भरपूर पक्षी दिसत आहेत असे. मी मागे आलो होतो तेव्हा सायकलवरनं ह्या रस्त्याने फिरलो होतो आणि आत्ता आपण आणखी थोड्या अंतरापर्यंत फेड म्युझियम आणि शेड म्युझियमच्या दिशेने जाऊयात. आणि माझ्या मागच्या बाजूने जर आपण यायचं म्हणलं असं तर त्याला म्हणतात की नेव्ही पियर. ते सुद्धा खूप पाहण्यासारखं आहे. ते सुद्धा आपण नंतर पाहण्याचा प्रयत्न करूयात सेपरेट. आत्ता सध्या आपण असं पुढे जाऊयात. हे जे मी तुम्हाला म्हटलं त्याचं नाव आहे जय फ्रीझर पॅव्हेलियन हॅरिस थिएटर. हे ते पॅव्हेलियन. आणि आपण आता ह्या ब्रिजवरून मिशिगन लेककडे जाण्याचा प्रयत्न करूयात. हे आत्ता आपण जर पाहिलं असेल तर हे क्लाउड गेट पाहिलं, त्यानंतर क्राउन फाउंटन पाहिलं. हे आत्ता हे जय फ्रीज पॅव्हेलियन आहे हे. आणि ह्या गार्डनमधून आपण असं फिरतो आहे. आता आपण मिशिगन लेककडे जाण्याचा प्रयत्न करूयात. ह्याच्यावरून मी पलीकडे मिशिगन लेक नेव्ही पियर्स म्हणून आहे पलीकडे, पण ते नंतर पाहावं लागणार. थोडंसं दूर आहे ते ॲक्च्युली. समोर तो याचा कॅमेरा घेऊन शूटिंग करतोय. अडकला त्याचा कॅमेरा. आणि ह्या याच आहेत पहा, लक्झरीच याच. पलीकडच्या बाजूला खरं जास्त आहेत, पण आपण हे तर पाहून घेऊ, नंतर पुढे पाहूयात. हा मिशिगन जे मेन मिशिगन लेक म्हणतात तो हा. आणि ह्याच्या पलीकडे इकडे पुढे नेव्ही हे डॉलर आणि हे आपलं हे आपलं इंडियन रुपीज आणि हे डॉलर.